माता की वंदे वंदे महापालिकेचे आयुक्त साहेब, सत्ताधारी महापौर आणि त्यांचे सर्व जे कोणी प्रमुख आहेत, त्यांनी एकदा या ठिकाणी नजर मारावी. हजारो लोक या ठिकाणी आले आहेत. या महापालिकेच्या संपूर्ण कारभारातल्या मागच्या 17 वर्षातला सगळ्यात विराट मोर्चा या महापालिकेवर आज आलेला आहे. हा लोकांचा आक्रोश आहे. हा लोकांचा आक्रोश आहे. भारतीय जनता पार्टी केवळ निमित्त मात्र आहे. आयुक्त साहेब, महापौर साहेब, आपण या आक्रोशाची दखल घेणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी आमचे लोकप्रिय खासदार, त्याच पद्धतीने आमचे लोकप्रिय आमदार, हे दोघंही महापालिकेच्या या अन्यायाच्या विरोधात कार्यकर्ते म्हणून रस्त्यावरती उतरलेले आहेत. ज्या वेळेला मोर्चा ठरला त्यावेळेला चर्चा झाली आणि खासदार साहेब आणि आमदार साहेबांना जिल्हाध्यक्षांनी प्रश्न विचारला की आपण काय करणार. त्यांनी एकच सांगितलं, तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात, आम्ही कार्यकर्ते आहोत, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी, सांगाल त्या वेळेला आम्ही येऊ. असे खासदार, असे आमदार आणि असा भारतीय जनता पक्ष या वसई विरारच्या जनतेचे पहारेकरी म्हणून आम्ही आहोत. या ठिकाणी काय परिस्थिती आहे, या ठिकाणी गेली 30-35 वर्ष पाण्याच्या नावावरती लोकांना फसवलं जात आहे. हे आमचे या ठिकाणी महापालिकेत आणि महापालिकेच्या बाहेर काही गावठी जलतज्ञ, यांचे काय आकडे असतात. पहिलं ते आपण बघितलं असेल ना, तो पिक्चर आहे वेलकम, त्याच्यात तो नाना पाटेकर आणि एक हात तुटलेला असा माणूस असतो. मग तो नाना पाटेकर आला की त्यांना सांगतो की बताओ, मग तो सांगणार मैं हॉकी का प्लेयर था, मेरी एक ये थी, मेरी टांग थी, मेरी हे थी. तसे हे गावठी जलतज्ञ कुठलाही विषय आला की आमच्या लोकनेत्यांनी पहिला 30 MLD आणलं, मग 100 MLD आणलं, मग अमूक आणलं. अहो, तुमचे MLD तुमच्याकडे राहू द्या, आमच्या लोकांच्या घरात किती लिटर पाणी येतं ते पहिलं सांगा. वसई तालुक्यातला एक भाग सांगा की ज्या ठिकाणच्या लोकांनी सांगावं आम्हाला पुरेसं पाणी मिळतंय. तुमच्या 400 MLDचं लोकांना काही घेणं देणं नाही. आमच्या घरात किती येतात ते पहिलं सांगा. अहो, हे सगळं बेकायदेशीर कारभार करतायत. महापालिकेचा कारभार सुरू झाला, पाणी पुरवठा विभाग आहे. 2009 साली महापालिका स्थापन झाली आहे, 2026 आहे. 17 वर्षात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उपविधी नाही आहेत. नगर परिषदेच्या काळातले नियम, नगर परिषदेच्या काळातले ठराव हे महापालिका चालवतात. 2006 साली त्यावेळेच्या नगर परिषदेची किती व्यवस्था होती, पाणी किती होतं, लोकसंख्या किती होती, काय नियम होते, त्या ठरावाच्या आधारे आजही लोकांना पाणीपट्टी आणि पाण्याचे नियम लागले जातात. अशा या पद्धतीचा कारभार आहे. लोकांना पाणी मिळत नाही. एका बाजूला तुम्ही सांगताय 30 दिवसाचं पाणी, ते 15 दिवस देता. त्याच्यात कधी पाईपलाईन फुटलीये, कधी इंजिन बंद पडलंय, कधी अजून काय आहे. हे असं सगळं करून केवळ 10 दिवस पाणी देता आणि त्या 10 दिवसामुळे लोकांना लाखो रुपयाचे टँकरचे बिलं भरावे लागतात. सोसायट्यांचे कॉर्पस फंड या पाण्यामुळे संपले आहेत. सोसायट्यांनी भविष्यात करायचं का, हा त्यांच्या समोर प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाणीपट्टी दुपटीने वाढवली. आता तुम्हाला सांगतो, महापौर महोदय या सगळ्या वसई विरारचे बहुजन विकास आघाडीतले
तज्ञ आहेत, त्यांचा आम्हाला आदर आहे. पण महापौर महोदयांनी सुद्धा धडधडीत खोटं स्टेटमेंट केलं की हा पाणी कर आम्ही राज्य सरकारकडे पाठवू. काय संबंध आहे राज्य सरकारचा? सरळ तुम्ही करायचं आणि राज्य सरकारकडे पाठवणार. हे म्हणतात की प्रशासन काळामध्ये हा पाण्याचा ठराव झाला, पाणीपट्टी वाढवण्याचा ठराव प्रशासन काळामध्ये झाला, जानेवारी 2025 मध्ये झाला. पण मग तो जर प्रशासन काळात लागू करायचा होता तर एप्रिल 2025 मध्ये लागू करणार होते. मग एप्रिल 2026 मध्ये तुमची सत्ता आल्यानंतर कसा झाला? तुम्ही काय करत होतात? आम्ही सातत्याने सांगत होतो की ही पाणीपट्टी वाढ. तुम्ही प्रशासन काळातल्या गोष्टी सांगता. आता हा ठराव कोणी केला? अनिल कुमार पवारांनी. अनिल कुमार कुठे आहेत? जेलमध्ये की बाहेर आहेत? मग ज्या अनिल कुमार पवारांनी ठराव केला त्यांचा तुम्ही ठराव लागू करता. तुम्ही त्यांच्या भ्रष्टाचारामध्ये किती सामील आहात लोकांना सांगा. तुम्ही कायम सांगता, तुमच्या माजी आमदार सांगतात की प्रशासन काळात झाला. भारतीय जनता पक्षाच्या आम्ही प्रशासन काळातल्या कारभाराची चौकशी करा म्हणून तुमच्या समोर ठराव मांडला. आम्ही सांगितलं चौकशी करा. तुम्ही का नाही चौकशी करत? तुम्ही काय मूत पिळून गप्पात? बहुजन विकास आघाडीचा एकही नेता, एकही पदाधिकारी प्रशासन काळातल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीवर बोलत नाही. आणि आता हे सगळं सांगतात की आता यांच्याकडे आता पाण्याचा विषय आम्ही तुम्हाला सातत्याने सांगतोय की आज वसई तालुक्यामध्ये हजारो कनेक्शन अशी आहेत की ज्याला बिलिंग होत नाही. हजारो कन्स्ट्रक्शन प्लॅन चालू आहेत ज्याला पाणी पुरवठा महापालिकेच्या पाण्यातनं होत आहे. त्या हजारो नळ कनेक्शन वाल्यांची पण इच्छा आहे आम्हाला महापालिकेने अधिकृत नळ जोडणी द्यावी, आमचं बिल घ्यावं. कारण त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातात पण ते यांच्या बगलबच्च्यांच्या खिशात जातात. त्यामुळे आज त्या सगळ्या हजारो कनेक्शन धारकांची इच्छा आहे की आम्हाला कायम करा, आम्हाला परमनंट करा. परंतु यांची इच्छा नाही आहे. आणि ते जर कनेक्शन रेग्युलर केले, त्यांच्यातनं पैसा आला तर हा सगळी जी करवाढ आहे ती करण्याची गरज लागणार नाही. मेंटेनन्स वरती कोट्यवधी रुपये खर्च करायचे आणि सगळे आपल्या बगलबच्च्यांना पोचायचं आणि त्याचा भार हा सामान्य नागरिकांवरती टाकायचा. हे भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही. आम्ही त्यांना इशारा दिलेला, जर तुम्ही रद्द केली नाही तर आम्ही महापालिकेवर मोर्चा घेऊन येऊ. आज मोर्चा आलाय. काल महापौर साहेब सांगत होते आमदारांसमोर की आम्ही येतो मोर्चाला सामोरे जायला. आम्ही त्यांना खुलं आव्हान दिलेलं आहे, या कधी आमची चर्चा करायला तयार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न आहे, भटक्या कुत्र्यांचा विषय. महापालिकेकडे स्वतः माहिती नाही भटके कुत्रे किती आहेत. 80,000 आहेत, 1,00,000 आहेत. त्याच्यासाठी योजना काय आहे? या कुत्र्यांचा जो त्रास आहे तो कुत्र्यांचा त्रास कमी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे कोणती उपाययोजना आम्ही महापालिकेमध्ये महासभेमध्ये बोलून गेलो. अनेक वेळेला सांगितलं. गेल्या वर्षी 5 ऑक्टोबर 2025 रोजी, आता बहुजनचे काही पिवळे आहेत ना, ती बेडकं डराव करतात. रविवारी महापालिका बंद असते. बंद असते. रविवारी महापालिका बंद असते. पण हे देवेंद्रजींचं आणि मोदीजींचं सरकार आहे. लोकांच्या इच्छेनुसार प्रशासन तुमच्याकडे येईल. लोकांना रविवारी वेळ आहे, प्रशासन रविवारी उपस्थित राहील. ही बाबूगिरीचा जमाना गेला की सोमवार ते शुक्रवार प्रशासन का असेल तेव्हा द्यायचं. आता लोक येतील त्याला सामोरं जायला प्रशासन येईल. आजही प्रशासन येतील. त्यामुळे तुम्ही जे काही सांगताय, खड्ड्यांसाठी गेल्या वर्षी मोर्चा काढला, 5 ऑक्टोबरला मोर्चा काढला, त्यानंतर तुमच्या हातात सत्ता आली. आज संपूर्ण वसई विरार खड्ड्यात आहे. गेल्या वर्षी 6 मे पासून सुरू झालेला पाऊस थेट छटपूजेनंतर संपला. या वर्षी तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्येच पाऊस झाला. त्याच्यानंतर कुठे पाऊस आहे? तरी सुद्धा वसई विरारमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य आहे. त्यामुळे तुम्ही घरपट्टी वाढवली, तुम्ही पाणीपट्टी वाढवली, खड्ड्यांचा विषय आहे. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी कुत्र्यांची समस्या आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर काही उपाय नाही. आम्ही उपाय दिले तर त्यांना मान्य होत नाही. सवय नाही इतक्या वर्षाची, विरोधकांची सवय नाही, विरोधाची सवय नाही. आणि मग आम्ही असे बोलतो ना
म्हणून महासभेचं लाईव्ह सुद्धा बंद करून टाकलं. पण तुमचं लाईव्ह बंद झालं, तुम्ही लाईव्ह बंद केलं तरी या जनतेच्या दरबारातलं लाईव्ह भारतीय जनता पार्टीचं कायम सुरू राहील. आणि काल आपण बघितलं असेल टीव्हीवरती, या ठिकाणी ज्यांना जनतेने आराम दिला, आम्ही घरी बसवलं बोललो ना तर मिरची लागते, जे वास्तव आहे ते स्वीकारा, लोकांनी तुम्हाला घरी बसवलं. आणि त्यामुळे हे ज्यांना लोकांनी माजी केलंय ते सांगतात की अमुक एक गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला माहिती आहे, अमुक गोष्ट एकाच व्यक्तीला माहिती आहे, बाकी त्यांना चॅलेंज देतात. मग अशा एकाच व्यक्तीला माहिती असल्यामुळे ते हॉस्पिटल झालं नाही, समोर क्रीडा संकुल आहे, 39 कोटीचं क्रीडा संकुल 2017 साली 42 कोटीला गेलं, 2017 ते आता 2026 9 वर्ष झाली. आज त्या क्रीडा संकुल जसंच्या तसं पडलंय, किंमत 82 कोटीवरती गेली. हे सगळी जबाबदारी कोणाची? हे वरचे 40 कोटी कोण भरणार आहे? मजाठियाचं नाट्यगृह गेली 10 वर्ष पडून आहे. त्याच पद्धतीने गोकुळ टाउनशिपला 3 कोटी रुपये खर्च करून एक सभागृह बांधलं. मजाठियाचं 6 कोटी, हे 70 कोटी अजून खर्च व्हायचा बाकी आहे. हा सगळा पैसा कुणाच्या खिशातला आहे? तुम्हालाच हॉस्पिटल माहिती आहे, मग हॉस्पिटल महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांना माहिती नसेल का हे हॉस्पिटल होणार कसं? तुम्हाला तर लोकांनी घरी बसवलंय, मग इतरांना माहिती नसेल. म्हणून भारतीय जनता पार्टी या महापालिकेतले पहारेकरी आहे. बोलण्यासारखं गेलो तर महापालिकेचं किमान 3 तास बोलू शकतो, कायद्यासहित सगळं 3 तास बोलू शकतो. पण आम्हाला आता आपल्या लोकांनाही वेळ, आमचे दोन्ही नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमच्या समोर या महापालिकेचा सगळा कारभार आम्ही आणणार आहोत. अगदी यांनी पैसा कशात खावा, भारतीय जनता पार्टी हमारे नेते यहाँ खड़े हैं, आगे खासदार साहब बढ़ेंगे, आमदार साहब बढ़ेंगे, देवेंद्र जी बढ़ेंगे, मोदी जी बढ़ेंगे. मनोज पाटिल एक कार्यकर्ता है. पैसा कशात खावा? पैसा कचऱ्यात खावा, पैसा औषध फवारणीत खावा, पैसा बांधकामात खावा, पैसा नाला सफाईत खावा, पैसा हॉस्पिटलमध्ये खावा, पैसा स्मशानातल्या लाकडातला खावा. आणि हे सगळं कमी म्हणून मॅरेथॉन मध्ये पण खातात. हे सगळं कमी म्हणून महापौर मॅरेथॉन मध्ये सुद्धा कोट्यावधी रुपये खाल्ले. पुढच्या महिनाभरामध्ये सगळे विषय आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत. आज काय परिस्थिती आहे? अधिकारी SIRच्या नावाखाली आम्हाला साहेब आज माहिती नाही, साहेब आज माहिती नाही, साहेब आमच्याकडे माहिती नाही आहे. बाजार करामध्ये पैसे खाल्ले. त्यामुळे हे सगळे ज्यांनी पैसे खाल्लेत त्यांना सगळ्यांना उघडं पाडू आणि ज्यांच्या नावावरती, ज्यांच्या आशीर्वादाने हे सगळे पैसे खाल्लेत ना, त्या आत्रांना पण आम्ही उघडं पाडू. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. त्यामुळे महापौर साहेब आणि आयुक्तांना एक विनंती आहे, या ठिकाणी हे सगळं रूप बघा आणि तुम्ही पाणीपट्टीतली जी जबरी वाढ केलेली आहे, जुलमी वाढ केलेली आहे, घरपट्टीची जुलमी वाढ ही तातडीने रद्द करा. या नागरिकांना दिलासा द्या, तुम्ही पुरेसं पाणी द्या, त्यांचं टँकरचं लाखो रुपयाचं बिल कमी करा, अनधिकृत आणि त्याच पद्धतीने जी पाण्याची गळती आहे ती थांबवा. त्याच्यानंतर राहिलेल्या पैशासाठी आपण लोकांसमोर जाऊ. पण तुमच्या मनात आलं, कुठल्या तरी गावठी जलतज्ञाच्या मनात आलं म्हणून तुम्ही दरबार करणार असाल तर भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही. आणि याच्या पुढे
याच्यापेक्षा उग्र आंदोलन भारतीय जनता पक्ष करेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी सत्ताधारी आणि आयुक्तांचा असेल. या ठिकाणी तुम्ही सर्व आलात, या ठिकाणी तुम्ही सर्व आलात, तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार, तुम्हाला साष्टांग दंडवत. तुमचं हे बळ भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना, कार्यकर्त्यांना महापालिकेत आणण्यासाठी बळ देईल. तुमच्या मनापासून आभार. आणि आमच्या पाठी कायम नेहमी सह्याद्री सारखे उभे राहणारे आमचे नेते, त्यांचा या ठिकाणी आभार मानतो. आमच्या विनंतीला मान देऊन, जिल्हाध्यक्षांच्या विनंतीला मान देऊन आमचे खासदार आणि आमदार सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मी त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांना अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा आपले आभार मानतो, रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद.